नमस्कार. धन्वंतरी प्रार्थनेतील पुढचे श्लोक आज आपण पाहू. चौम्योम वाता वनि वारिवह्निं पंच प्रपंचात्मक देहभाजं संताप संपात जराजरांतकं नमामि धन्वंतरिमादिदेवम्. आता पहा, त्यांनी म्हटलं देहभाजम म्हणजे आपला देहरूपी खोळ. देहाचं आपण समजा म्हटलं एक देह हे एक भांडं आहे. ते पंच प्रपंचात्मक आहे, म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेला हा आपला देह आहे. कुठली आहेत ते? व्योम म्हणजे आकाश तत्व आहे, वात वायू तत्व आहे, अवनी म्हणजे पृथ्वी तत्व आहे, वारी म्हणजे पाणी तत्व आहे, वह्नी म्हणजे अग्नी तत्व आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी आपला हा देह तयार झालेला आहे. तर ह्या देहाला काय होतं? संताप संपात होतो. म्हणजे अतिशय संताप संपात याचा अर्थ संपात म्हणजे छेदनबिंदू, आणि संपात म्हणजे आणि संताप येणं म्हणजे प्रचंड क्रोध येणं. क्रोध, जरा म्हणजे म्हातारपण, आणि ज्वर म्हणजे आपल्याला आलेला ताप, आपल्याला झालेला त्रास. म्हणजे अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक हे जे त्रिताप आहेत त्या सर्व त्रितापांचा छेदनबिंदू म्हणजे काय? अतिशय पलीकडचा बिंदू, म्हणजेच परमोच्च बिंदू. परमोच्च आपल्याला काही वेळेला अगदी फार त्रास होतो एखाद्या गोष्टीचा. आपण म्हणतो लिमिट क्रॉस केलेलं आहे आता माझ्या याच्या. असा याचा थोडक्यात अर्थ घ्यायचा की लिमिट क्रॉस केलं जर असेल आजाराने, अगदी 3rd स्टेजला असेल एखादा आजार, तर तो सुद्धा हा धन्वंतरी बरा करतो. म्हणून नमामि धन्वंतरी आदिदेवम, अशा या धन्वंतरीला माझा नमस्कार आहे. पंचभूतात्मक जो देह बनलेला आहे त्या देहाला ज्या ज्या काही आधिव्याधीने ग्रासलेला आहे त्या सर्व आधिव्याधी हा धन्वंतरी आमचा जो आहे देव तो क्षणार्धात नष्ट करतो. म्हणून त्याला नमस्कार. पुढचा श्लोक पाहू. नवीन नील मुदकांतिकांतम शांतम हरैर्द्वादशमाख्यमूर्तिं पूर्तिं शतानां सुमनोरथानां नमामि धन्वंतरिमादिदेवम्. नवीन नील, नवीन म्हणजे नवीन, नील म्हणजे निळ कमल, मुदकांती नवीन उमललेल्या कमळाप्रमाणे ज्याची प्रभा अतिशय सुंदर आहे, कांती अतिशय तेजस्वी आहे. शांतम तो शांत आहे. हरैर्द्वादशमाख्यमूर्तिं, हरैर म्हणजे हरीचा, विष्णूचा, द्वादशमाख्यमूर्तिं म्हणजे 12 म्हणजे 12वा अवतार आहे. धन्वंतरीला विष्णूचा अवतार म्हणतात. विष्णूचे 24 अवतार आहेत. आपल्या दशावतार माहिती आहेत, पण श्रीमद भागवत पुराणामध्ये 24 अवतार दिलेले आहेत. त्यातला एक अवतार म्हणजे धन्वंतरी होय. तर अत्यंत त्याची आभा सुंदर आहे, तेजस्वी आहे, आणि विष्णूचा अवतार आहे तो 12वा. पूर्तिम शतानाम सुमनोरथानाम, 100हून अधिक आमची मनोरथ असतील त्यांची पूर्ती हा धन्वंतरी देव करतो. म्हणजे आपल्या इच्छांची पूर्ती करतो, आपल्याला संकटातून वाचवतो, आपल्याला जीवदान देतो, दीर्घायुष्य प्रदान करतो. निरामय, आमय म्हणजे रोग, निरामय म्हणजे निरोगी आयुष्य आपल्याला देतो. तर अशा या धन्वंतरी देवाला मी नमस्कार करतो. या धन्वंतरीचा जो प्रगट दिन आहे ती म्हणजे धनत्रयोदशी, जो दिवाळीमधला एक दिवस आपण मानतो. तर ह्या निमित्ताने आपण सर्वजण धन्वंतरीला नतमस्तक होऊया, धन्वंतरीला प्रार्थना करूया की हे धन्वंतरी तू जगाच्या कल्याणासाठी सगळ्यांना औषधोपचार कर, सर्वांना वेळेवर औषधं मिळू देत, सर्वांचं कल्याण होऊ दे, आणि सर्वांचं स्वास्थ्य चांगलं राहू दे. माझ्या अल्पमतीप्रमाणे या संपूर्ण श्लोकांचा अर्थ मी आपल्यासमोर प्रगट करण्याचा प्रयत्न केला. जर ह्यात काही त्रुटी राहिली असतील तर आपण सर्वांनी मोठ्या मनाने मला क्षमा करावी. आजच्या भागात इथेच थांबतो. धन्यवाद.